गुरु गोविंद सिंग तंत्रनिकेतन नाशिक या संस्थेत अभियांत्रिकी विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील कालानुरूप बदल ICRTETM 22 या विषयावर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली प्रायोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा संचलन आणि समापन समारोह यशस्वीपणे पार पडला। परिषद 23 ते 25 फेब्रुवारी 2022 दरम्यान आयोजित करण्यात आली होती। या परिषदेसाठी विविध विषयांच्या शोध निबंधात पैकी निवडक शोध निबंध हे 25 फेब्रुवारी 2022 रोजी हॉटेल एक्सप्रेस इन नाशिक येथे सादर करण्यात आले। सदर परिषदेच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर मुतालिक, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक पॉझिटिव्ह मीटरिंग पंप प्रायव्हेट लिमिटेड अंबड नाशिक यांच्या उपस्थितीत परिषदेच्या सादरीकरणाचे उद्घाटन झाले। या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन तसेच गणेश वंदना आणि विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी करण्यात आली। सदर उद्घाटन समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून डॉक्टर OG कुलकर्णी, निपुण वैज्ञानिक मार्गदर्शक, गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार बलबीर सिंग छाबरा, सचिव कुलजीत सिंग बिर्दी तसेच गुरु गोविंद सिंग फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी संचालक डॉक्टर परमिंदर सिंग, तंत्रनिकेतनाचे प्राचार्य श्री हरी रवींद्र उपासनी प्रायोजक उपस्थित होते। सुधीर मुतालिक यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली प्रायोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विचारांच्या देवाणघेवाणीवर भर देत मार्गदर्शन केले। I don't know whether I should even expect that. Why I am saying all this? In fact, the topic of the seminar, your session is recent latest engineering trends in science and technology, and also I think management. And I'm talking about sense of responsibility, and I'm congratulating the institute for instigating the faculty members in the country to sit and think why I'm doing that. You know, there are two things happening in the world. I'll tell you what exactly. In fact, you know, very frankly, I wanted to talk about the Kisan drone and drone technology and about the, especially in AI and digital technology. But I was just thinking for last 10-15 minutes looking at the audience portfolio what to talk, and slightly I'm diverting the topic which I had actually thought, which I'll finish within 10 minutes for sure. संस्थेचे अध्यक्ष सरदार बलबीर सिंह छाबरा यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय परिषदेचे महत्त्व सांगितले। संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर परमिंदर सिंग यांनी संमेलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक व उद्योजकांना शुभेच्छा दिल्या। On behalf of Guru Gobind Singh Foundation, to this conference, which is the first international conference sponsored by AICTE and Guru Gobind Singh Polytechnic Nasik, which is based on the recent trends in engineering, science, technology and management 2022. I take this opportunity to welcome our chief guest, Shri Sudhir Mutalik Sarji, the chairman CII Maharashtra. We also welcome our own, we always call him as a family member, Mr. OG Kulkarni. We take this opportunity to welcome Professor Akshay Joshi, Deputy Secretary RBT. Unfortunately, he has not been able to reach on time. Professor Nathe sir, Joint Director RBT Nasik, he is also expected soon. संतोष निकम, महेश चाळके, निलेश पाटील, प्रवीण कुमार त्रिपाठी, सवलीना नाथ, डॉक्टर वैशाली पवार, जयेश वाघ, पुनीत गुप्ता, शैलजा मनोहर, जयेश सूर्यवंशी, जयंतीलाल पटेल या प्रतिष्ठित व्यक्तींनी कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व देऊ केले। समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शेफाली भुजबळ, प्रशासक MET भुजबळ, नॉलेज सिटी नाशिक व अतिथी डॉक्टर VP वाणी, प्राचार्य MET इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग भुजबळ नॉलेज सिटी नाशिक यांची उपस्थिती होती। डॉक्टर VP वाणी यांनी गुरु गोविंद सिंग तंत्रनिकेतन आणि परिषदेचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले। डॉक्टर शेफाली भुजबळ यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक केले व अशाच प्रकारे सतत वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करत राहावे असे आवाहन केले। Unprotected people of this world, and are they really thinking about innovations
to a humankind or a innovations which can disturbance mode. So these are the things which we have to think and re-audit ourselves. When we talk about research, we require all these research. We require the confidence to think about the innovative things, to pursue our options, pursue our innovations when there are issues and when there are challenges. We are moving very, very fast and we have to upgrade. But we cannot leave our humanity. We cannot leave our human grounds. We cannot leave our roots. And this is the first and foremost thing of human mankind. यावेळी या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला अनुभव कथन केला. Hi, I am Khushi Shamnikum, student of Vishwakarma Institute of Technology, Pune. Today it was a wonderful opportunity for me to be a part of first international conference on emerging trends in IT. Surely the event was very well organized. Most of the presentations for today's event, they was very engaging and informative at the same point of time. I believe all those who attended the conference today are surely satisfied with the outcome. I would like to take this opportunity and thank Guru Gobind Singh Foundation for hosting such a memorable event in research activities. Thank you. अक्षय जोशी, उपसचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय औरंगाबाद व डी.पी. नाठे, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, विभागीय कार्यालय नाशिक यांनी सदर परिषदेसाठी आपल्या शुभेच्छा दिल्या. गुरु गोविंद सिंग तंत्रनिकेतनचे प्राचार्य S.R. उपासनी यांनी सर्व स्पर्धकांनी व प्रायोजकांनी परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय परिषदेचे सहसंयोजक प्राध्यापक गायत्री जगताप यांनी सदर परिषद याबद्दल विस्तृत माहिती दिली. परिषदेचा समारोप व आभार प्रदर्शन प्राध्यापक विशाखा पवार यांनी केले. यांसाठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.